निष्पक्ष बातम्या, नवा दृष्टिकोन, युवा स्तंभ न्यूज नेटवर्क। 11 महिन्याचं प्रशिक्षण पूर्ण झालेलं आहे। पुन्हा आता प्रशिक्षण पूर्ण करून यांना 3 महिने 4 महिने पूर्ण झालेत। 4 महिन्यापासून हे प्रशिक्षित युवक पुन्हा बेरोजगार झाले। पण या बेरोजगार झालेल्या युवकाबद्दल या राज्य सरकारला थोडी सुद्धा चिंता नाही, या युवकाबद्दल थोडी सुद्धा आस्था नाही। या नतद्रष्ट सरकारच्या विरोधामध्ये राज्यातल्या युवकांना कायमस्वरूपी रोजगार, मानधनामध्ये दुप्पट वाढ, या 2 मागण्या घेऊन गेले 1.5 महिना झाला एक कुटुंब या ठिकाणी आंदोलन करत होतं। आणि कालपासून महाराष्ट्रातल्या 36 जिल्ह्यातून प्रशिक्षणार्थी युवक या ठिकाणी आंदोलन करतात। पण सरकार आम्हाला भेटायला यायला तयार नाही, आम्हाला भेटायला बोलवत नाही। म्हणून आता आम्ही असं ठरवलं आहे, सरकार जर आम्हाला भेटत नसेल तर आम्ही सरकारला भेटायला जाणार। आणि आज 6 वाजेपर्यंत या कटघऱ्यामध्ये आम्हाला ठेवलं जातं। 6 नंतर या आझाद मैदानातल्या कटघऱ्यातून आम्हाला जेव्हा बाहेर काढलं जातं तेव्हा आम्ही बाहेर जाणार आणि बाहेर जाऊन आम्ही सरळ विधान भवनाकडे जाणार। आणि विधान भवनाकडे जाण्यासाठी जर आम्हाला पोलीस प्रशासनानं जर रोकथाम केली तर आम्ही प्रसंगी काट्या खाऊ। काट्या सोबत जर गोळ्या जर प्रशासनानं पोलीस विभागानं घातल्या तर पहिली गोळी बालाजी पाटील चाकूरकर झेलेल आणि मग दुसरी गोळी प्रशिक्षणार्थ्याला लागेल। पण आज आम्हाला सरकार बरोबर चर्चा करायची। सरकार जर आमच्या बरोबर चर्चा करत नसेल तर आम्ही चर्चेला सरकारच्याकडे विधान भवनाकडे जाणार, हा आमचा निर्धार ठाम आहे। आंदोलनात खोटे आश्वासन देणे, निवडणुका विधानसभा निवडणुकीच्या आधी दिलेले आश्वासन न पाळणे, यात या सरकारचा फंडा आहे, फंडा। आणि हे खोटे आश्वासन देणाऱ्या सरकारला आम्ही आता त्यांची जागा दाखवण्याची वेळ येईल तेव्हा आम्ही नक्कीच दाखवू। पण आता तुमचे खोटे आश्वासन आम्ही सहन करणार नाही आणि आम्ही स्वस्थ बसणार नाही। जर परिस्थिती हाताच्या बाहेर गेली तर याला आम्ही युवा प्रशिक्षणार्थी जबाबदार नसून याला फक्त आणि फक्त हे सरकार आणि हे प्रशासन जबाबदार राहील। आताची युवा प्रशिक्षणार्थीची मागणी तीच आहे जी मागे होती, ती पण आताच आहे। आमचं प्रशिक्षण पूर्ण झालंय, आम्हाला देतो म्हणला होता रोजगार, तो दिलेला शब्द पाळा। मानधनात दुप्पट वाढ करा, 10,000 काही होत नाही, चने फुटाने सुद्धा येत नाहीत महिनाभराची। निष्पक्ष बातम्या, नवा दृष्टिकोन, युवा स्तंभ न्यूज नेटवर्क।